अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो. 14 ऑक्टोबर शनिवारचा दिवस आणि या दिवशी सर्व पितरी अमावस्या आलेली आहे. श्रोते हो, सर्व पितरी अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस. या दिवशी पित्र भूलोकातून पितृलोकाकडे परत जातात. अशा वेळेस या पितरांना प्रसन्न करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करायलाच हवा. पित्र नेमकी कोण असतात? तर आपल्या घरातील ज्या लोकांचा मृत्यू झालेला असतो, जे लोक आज आपल्यात नाहीत, ते आपले पितर असतात. आणि या पितृपक्षाच्या निमित्तानेच आपण त्यांचे श्राद्ध घालतो, तर्पण करतो. श्रोते हो, सर्व पितरी अमावस्येच्या या पावन दिवशी आपण सुद्धा आपल्या पितरांना जाता जाता प्रसन्न करण्याचा प्रयत्न करायलाच हवा, जेणेकरून पितृ प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या जीवनातील मोठ्यात मोठ्या समस्या नष्ट होतील. जर तुमच्या घरात गरिबी आहे, खूप वादविवाद होत आहेत, प्रत्येक कामात अडथळे येत आहेत, आजारपण आहे, किंवा कोणतेही काम तुम्ही हातात घ्या ते काम पूर्ण होत नाही, अशा समस्या तुमच्या जीवनात असतील, तर श्रोते हो, हे उपाय तुमच्यासाठीच आहेत. जाणून घेऊया की सर्व पितरी अमावस्येस आपण कोणते उपाय करू शकता. सर्वात सोपा उपाय, सर्व पितरी अमावस्येच्या सायंकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपल्या घराची जी दक्षिणेकडची भिंत आहे, दक्षिण दिशेकडची जी भिंत आहे, त्याजवळ एक कणकेचा किंवा मातीचा असेल, स्टीलचा, धातूचा दिवा एक नक्की प्रज्वलित करा. या दिव्याची वात दक्षिण दिशेकडे राहील याची अवश्य काळजी घ्या. आणि या दिव्याकडे पाहत हात जोडून ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा सातत्याने जप करा. जेवढा वेळ शक्य असेल तेवढा वेळ. आपल्या पितरांना मोक्ष मिळू दे, शांती लाभू दे, अशी प्रार्थना भगवान श्री हरी, श्री विष्णूंकडे करा. कारण तेच पितृंचे देवता आहेत. आपल्या पितृंना मोक्ष, मुक्ती मिळवून देण्याचे काम भगवान विष्णूच करत असतात. हा छोटासा दिवा जर आपण विश्वासपूर्ण हा उपाय केला तर पितरांना मोक्ष प्रदान करू शकतो. सोबतच या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावे. अर्घ्य म्हटले की अनेक जण गडबडून जातात. कसं अर्घ्य म्हणजे काय, कसं करायचं आहे? तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं आपण गंगाजल टाका. जर नसेल गंगाजल तर काळजी करू नका, फक्त तांब्याभर पाणी घ्या आणि सूर्यदेवांकडे पाहत हे पाणी दोन्ही हातामध्ये तांब्या उंचावर धरून ते सूर्याला अर्पण करा. अर्पण करताना ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करा आणि हात जोडून प्रार्थना करा आपल्या पितरांना मोक्ष प्रदान करण्याची. श्रोते हो, अत्यंत साधे सोपे असणारे हे उपाय खरोखर आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतात. या गोष्टीवर विश्वास ठेवा. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जिथे कुठे गरीब लोक आहेत, भुकेलेले लोक आहेत, त्यांना अन्नदान करा. शक्यतो त्यांना गोडधोड नक्की खाऊ घाला. त्यातली त्यात साखर किंवा गूळ घातलेला भात त्यांना खाऊ घाला आपल्या पितरांच्या नावे, तर त्याने सुद्धा आपले पित्र प्रसन्न होतात. अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणी, पैशाच्या समस्या यामुळे नक्कीच दूर होतात. सर्व पितरी अमावस्येस श्रोते हो, अजून एक उपाय सांगत आहे. 5 दिवे 5 लाल रंगाच्या फुलांसहित वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. नदी असेल, ओढा असेल, तलाव असेल, आपण 5 वेगवेगळे दिवे घ्यायचे आहेत आणि 5 जास्वंदाची फुले आपण घेऊ शकता. आपल्या पितरांचे स्मरण करत हे दिवे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत. याने सुद्धा पितरांना सद्गती मिळते. श्रोते हो, जी व्यक्ती धर्मशास्त्रात पारंगत आहे अशा विद्वान व्यक्तीला आजच्या दिवशी मोठ्या आदराने आमंत्रित करावे. त्या व्यक्तीस जेवू खाऊ घालावे आणि काहीतरी दान दक्षिणा त्या व्यक्तीस नक्की द्यावी. हे सर्व आपण पितरांच्याच नावे करायचे आहे. अनेक जण पितरी अमावस्येस कणकेचे गोळे बनवतात, छोटे छोटे पिठाचे गोळे बनवतात. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या श्रीहरी विष्णूंच्या 12 मंत्राचा सातत्याने जप करत हे गोळे आपण बनवावेत आणि जवळपास असणाऱ्या जलाशयात आपण माशांना हे गोळे खाऊ घालावेत. नदी असेल, तलाव असेल, सरोवर असेल, तळे असेल, माशांना खाऊ घाला. याने गरिबी तर दूर होतेच, मात्र जीवनातून कष्ट आणि ज्या वेदना आहेत ह्या सुद्धा दूर होतात. आपल्या मनातल्या इच्छा देखील पूर्ण होतात.
तुम्हाला जर काही वाटत आहे की कोणी बाधा केलेली आहे, नजर लागलेली आहे कोणाची घरातल्या व्यक्तीला, ती व्यक्ती सतत आजारी पडत आहे, तिचे जो व्यवसाय आहे त्यामध्ये सातत्याने नुकसान होत आहे, तर अशा वेळेस या तमाम प्रकारच्या बाधा दूर करण्यासाठी आपण या सर्व पितरी अमावस्येच्या सकाळी एक लिंबू आपल्या देवघरासमोर ठेवा किंवा देवघरात ठेवा. हे लिंबू ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर हे लिंबू त्याच ठिकाणी ठेवा आणि सर्व पितरी अमावस्येच्या रात्री उशिरा एक 10-11 नंतर आपण हे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्या आणि आपल्या डोक्यापासून ते पायापर्यंत स्वतःचीच नजर उतरवायची आहे, स्वतःवरून वारायची आहे किंवा तुमच्या घरातील ज्या व्यक्तीला समस्या आहे त्या व्यक्तीहून हे लिंबू उतरवायचे आहे. एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या वरून सुद्धा हे लिंबू आपण उतरवू शकता. आणि त्यानंतर जवळपासच्या चौकात, तुमच्या लक्षात आले चौक म्हणजे काय की ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात, फुटतात 4 रस्ते, ती जागा म्हणजे चौक. त्या चौकामध्ये जाऊन या लिंबाचे आपण जाऊन 4 तुकडे करायचे आहेत आणि 4 दिशांना हे तुकडे तिथे फेकायचे आहेत. 4 दिशा म्हणजे पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर. तर अशा 4 दिशांना हे 4 तुकडे फेकून द्या. श्रोते हो, आपल्या जीवनात जी काही बाधा असेल, कोणी काही केलेले असेल, कोणाची वाईट प्रकारची काही शक्ती जी आपल्या आसपास असेल ती इथे निघून जाते. हे लिंबू फेकल्यानंतर आपण पुन्हा घरी यायचं आहे. येताना घरी मागे वळून पाहायचं नाही. घरी प्रवेश करण्यापूर्वी स्वच्छ हातपाय तोंड धुवायचे. तशी सोय नसेल तर थेट आपल्या बाथरूममध्ये जा, हातपाय तोंड धुवा आणि देवघरापुढे बसून जी काही तुमची समस्या आहे ती, त्या समस्येतून मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना आपण देवी देवतांना नक्की करा. श्रोते हो, सोबतच ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे अशा लोकांनी आजच्या दिवशी म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी चांदीचे नागनागिन खरेदी करावे, त्यांची पूजा करावी आणि ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत. त्याने कालसर्पदोषातून मुक्ती मिळते. आणि जसे मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की पितरांना शांती लाभावी यासाठी सर्व पितरी अमावस्येस गोमाता असेल, श्वान कुत्रा असेल, काक म्हणजे कावळा असेल आणि मांजर या प्राण्यांना, या पशूंना काही ना काही खायला आपण नक्की टाकत चला. शक्यतो गाईला आपल्या घरातील पहिली बनलेली भाकरी नक्की खाऊ घाला. आपल्या जीवनामध्ये विनाकारण आपल्याला त्रास देत असेल अशा वस्तूंना शत्रू असे संबोधले जाते. हे शत्रू तुमच्या घरातले देखील असू शकतात, तुमच्या शेजारी पाजारी असू शकतात, तुमच्या ऑफिसमध्ये देखील असू शकतात. अगदी कुठलेही ज्या व्यक्ती तुम्हाला विनाकारण नाहक त्रास देतात अशा शत्रूंना जर नामशेष करायचे असेल, शत्रुपीडा दूर करायची असेल, शत्रूची भीती वाटत असेल, हे भय जर घालवायचे असेल तर अशा वेळेस एक छोटासा उपाय आपण या सर्व पितरी अमावस्येच्या रात्री नक्की करा. कोणत्याही काळ्या रंगाच्या कुत्र्याला एक भाकरी सरसोंचं तेल लावून खाऊ घाला. सरसो तेल म्हणजे मोहरीचं तेल लावून अगदी थोडंसं लावायचं आहे भाकरीला आणि ही भाकरी काळ्या रंगाच्या कुत्र्याला, संपूर्ण काळा रंग असण्याची गरज नाही, एखादा काळा टिपका जरी आहे तरी तो कुत्रा चालेल, त्या काळ्या कुत्र्यास आपल्याला खाऊ घालायची आहे. श्रोते हो, या आपल्या घराच्या जवळपास जिथे कुठे काळ्या मुंग्या असतील या काळ्या मुंग्यांना साखर मिश्रित पीठ, थोडं पीठ घ्या गव्हाचं, त्यामध्ये थोडीशी साखर, आपण पिठी साखर घालू शकता आणि हे साखर मिश्रित पीठ या आपण मुंग्यांना नक्की खाऊ घाला. याने सुद्धा जीवनातून कर्ज समस्या असेल, उधारी आहे किंवा पैसा जीवनात येत नाही या समस्या दूर होतात. तर श्रोते हो, अनेक प्रकारचे उपाय मी तुम्हाला या पितृदोषासंबंधी जे करता येतात ते सांगितले आहेत. आपण हे उपाय करून कृपा आशीर्वाद पितरांचे प्राप्त करून घेऊ शकता. जेवढे शक्य असेल तेवढे चांगलेच. जे काही करणार आहात ते आपले पितरांचे स्मरण करून या दिवशी करायला विसरू नका. श्रोते हो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आता व्हिडिओला लाईक करायला हरकत नाही. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करावे आपण, अशी माझी विनंती आहे. या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरपूर उपाय सांगितलेले आहेत. अजूनही व्हिडिओ याबद्दल येणारच आहे, त्यामुळे काही तुम्ही मनात शंका आणू नका. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहितीसह. धन्यवाद.